तर देशभक्तीचं इतकं वातावरण, इतकं सुंदर वातावरण देशामध्ये आदरणीय आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राभर या देशभक्तीचं तुम्हाला वातावरण दिसतंय। आपण जागोजागी तिरंगी रॅली सुद्धा त्या ठिकाणी आपण बघतोय आणि त्यामुळे हे एक राष्ट्रभक्तीचं वातावरण अतिशय सुंदर चाललंय। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उद्या आहे, पण आजपासूनच तो माहोल बदललेला आहे आणि मला असं वाटतंय की हे प्रजासत्ताक दिन असो किंवा भारताचं स्वातंत्र्य असो, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते फुकट मिळालेलं आहे। त्यासाठी किती लोकांनी कष्टा खाल्ल्या, अनेक लोकांनी त्या ठिकाणी या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, अनेकांनी आपलं रक्त सांडलं, अनेक जण युवा पिढी त्या ठिकाणी फासावरती चढली आणि त्यातून हे आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आहे आणि त्यातून हा आमचा झालेला हा तिरंगा जगात सन्मानानं आज डोलतोय, तो त्यांच्या त्यागावरती, त्यांच्या समर्पणावरती, त्यांच्या बलिदानावरती ते त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे की ह्या तिरंग्याच्या 3 रंग जे आहेत, तो पहिला आपला केशरी रंग आहे, तो त्या त्यागाचा आणि शौर्याचा आहे। ज्यांनी ह्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, समर्पण दिलं, त्यांचं शौर्य आणि त्याग, त्याची आठवण आत्ताच्या युवा पिढीला झाली पाहिजे, तरुणांना झाली पाहिजे, आमच्या मातृशक्तीला, दुर्गाशक्तीला झाली पाहिजे। त्यासाठी तर तो तिरंगा आम्हाला तिरंग्यातला केशरी रंग सांगतोय। मधला शांतीचा रंग आमचा पांढरा आहे की आम्ही शांतीचे दूत आहोत, पण आम्ही शांतीसाठी एक हात पुढे करू, पण जर आमच्याकडे वाकड्या नजरेनं बसलं तर आम्ही घरात घुसून मारू शकतो, हा दुसरा संदेश पण आम्ही त्या ठिकाणी देतो। पण आम्ही त्यासाठी, त्या शांती दूतासाठी आम्ही त्याच्या आमच्या तिरंग्यामध्ये हा पांढरा रंग मधल्या भागी आम्ही ठेवलाय। आणि तिसरा रंग आमच्या समृद्धीचा आहे, आमच्या निसर्गाचा आहे, आमच्या हिरवाईचा, आमच्या सगळ्या निसर्गातल्या, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या, समृद्धीतल्या, शेतीच्या पिकाच्या आणि त्या समृद्धीचा आहे। आणि ह्या पद्धतीने ह्या तिरंग्याला आम्ही आज तुम्ही बघितलं की प्रचंड मोठी रॅली ह्या देशभरात चालू आहे। नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व देशभक्तीनं ओतपोत भरलेलं। प्रत्येक आता तरुण, आम्हाला भीती होती की आमचा तरुण आता भरकटतोय की काय, आत्ताची आलेली पिढी आपल्या स्वातंत्र्याचा पुढे हाच वसा चालू ठेवणार की नाही, पण देशप्रेमाचा, स्वातंत्र्याचा जो वसा आहे नरेंद्र मोदीजींनी आणि या ठिकाणी आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय ताकदीनं चालू ठेवला। आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे की उद्या 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे, आपण उद्या जागूनच 2 सुट्ट्या असतात, प्रत्येकाचा व्ह्यू, मला आता चित्र दिसतंय की असं आता लोक करत नाहीत। मला जो अभिमान आहे की प्रत्येक जण आता देशप्रेमानं त्या ठिकाणी पेटलेला आहे आणि म्हणून उद्या सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या ठिकाणी तिरंग्याला वंदन करण्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठी आपण त्या ठिकाणी आलं पाहिजे, तिरंग्याला सलाम केला पाहिजे आणि या देशाचं स्वातंत्र्य जे ज्या लोकांनी आम्हाला मिळवून दिलं त्या सगळ्यांची आठवण आम्ही ठेवली पाहिजे, त्यांच्या त्यागाची आठवण ठेवली पाहिजे। यातून मला शेवटी एवढंच सांगायचं आहे, मी एवढं देशभक्तीनं मीही एवढं बोलतोय कारण मी सुद्धा एका स्वातंत्र्य सैनिकाचा, स्वातंत्र्य सेनानीचा मुलगा आहे। हा मी भाग्यवान समजतो की माझ्या वडिलांनी सुद्धा या देशासाठी अनेक वर्ष तुरुंगवास भोगला आणि त्यातून हे स्वातंत्र्य जेव्हा मिळालं ते माझ्यासारख्याला फुकट मिळालं, पण माझ्यासारख्या माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी किंवा अनेकांच्या पूर्वजांनी, अनेक देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशासाठी बलिदान दिलं। त्या सगळ्यांना मी वंदन करतो आणि पुन्हा एकदा देशवासियांना मी या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद।